नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपला हा ब्लॉग तर तुम्ही बघू शकता की आपल्या दहीहंडी स्पेशल आहे. तर गेल्या वर्षीप्रमाणे आज ह्या वर्षी पण आपण सर्वीकडे फिरणार आहे. तर ह्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. चला, तर आता आहे ना सर्व इकडनं निघणार आम्ही लोक. तर मंदिरामध्ये सगळे आहेत. तर पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कसं काय काय होतं दिवसभरामध्ये. इंट्रोमध्ये जास्त टाईम नाही तेवढंच परत मी. तर चला सुरू करू. तर आता आहे ना आपण एरियातली पहिली हंडी फोडणार आहोत. तर विरूचा बड्डे आहे, तर बड्डे बॉय हंडी फोडतो आता. तर ही हंडी फोडून आपल्या मैदानातली मग आपण निघणार सर्वजण इकडनं. तर ते सर्व जमा झालेत. आता इथून मग आता आपण जाणार गावदेवीमध्ये. आशाबाद हॅपी बर्थडे. पहिली हंडी फुटलेली आपली. बोला ओढा जरा जोश. तर प्रसाद आंबेकर, तुम्हाला साईनाथमध्ये येऊन कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली ट्राय करा आणि जसे गेले तसे परत रिटर्न या. बस बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. तुम्ही आलात, आम्हाला खूप आनंद झाला तुमचा चेहरा बघून. आज आमचा दिवस शुभ जाणार आहे. थँक्यू. सर्व आहे ना तिकडची हंडी फुटली आणि आता गावदेवीमध्ये जायच्या अगोदर आमच्या एरियामध्ये 3-4 जागेना सर्वांच्या घराजवळांना हंडी लागतात. तर आम्ही तिकडची फोडतो. आता माझ्या इकडे लागते भीमवड्यामध्ये मानाची हंडी. तर आता आम्ही लोक ते फोडायला आलो आहे. बाकी जण शाखेजवळ गेलेत. तर आपण हा ग्राउंड तुम्हाला माहिती असेल, आपला खेळ वगैरे तर सर्व बॉक्स क्रिकेट तिकडेच होतात. तर आता तिकडची हंडी फुटते, त्यानंतर मग इकडनं आपण निघणार. तर वैभव, आज हंडीचा दिवस कसा वाटतो तुला हंडीमध्ये? एकदम उत्साह आहे, जिद्द आहे मनामध्ये, एक वेगळीच एक ताकद आहे आणि आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. या दिवसाची आम्ही खूप वर्ष वाट बघतो आणि आज ते खूप काय मनात एक वेगळाच एक अनुभव आहे आणि आज तो आम्हाला अनुभवायचा आहे. आणि आमचे सर्व मित्र गोविंदा पथक पण आहेत, त्यांना पण मी शुभेच्छा देणार आजच्या वाटचालीसाठी. दोन्ही गोविंदा पथकांना सुंदर आणि असं सुंदर सेफली गेम खेळायचा आहे. कसं वाटतं वर्षभर एकत्र क्रिकेट खेळताना हंडीच्या दिवशी वेगवेगळे जाता? हे बघून जा, हे कसं वाटतं तुला? हे फक्त ती रायव्हलरी आहे, ही एक महिना असते पाहिजे म्हणून. 2 महिने प्रॅक्टिस चालते, त्यानंतर परत एकत्रच खेळताना म्हणून यावेळेला टी शर्ट पण सेम छापवला. तर चला पुढे निघूया आपण आता. तर आता आम्ही लोक सर्वांना निघालो. तर बघा, ह्या 2 बस आहेत. बाकी आपल्या 70-80 बाईक आहेत, ते सर्व निघतात आहेत. हे बघा, बाकीचे सर्व लहान लहान पोरं बसमध्ये बसलेत आणि समोर पुढे लेडीज आहेत सर्व. अजून मागून सर्व येतात आहेत. तर निघूया आपण. दिशान बाबा ड्रेसिंग मारून बाबा एक नंबर दिसू. तर आता आपण चला पुढे निघूया. आणि मी आता मायाच्या मागे आहे. आम्ही दोघा फिरणाऱ्या बुलेटवरती. माझी गाडी ठेवली, मी ह्याच्या गाडीवरती बसलो. तर चला निघूया. तर बसमध्ये दाखवतो. ही लोक बसमध्ये सर्व बसलेले आहेत. बघा, ही बस आहे. स्कूल बसमध्ये सर्व शाळेतली पोरं बसलेले आहेत. आता आपण सर्व निघतो नारळ फोडून. आमचे पथकाचे प्रशिक्षक आता नारळ फोडत आहेत. लेडी लोक बसलेले आहेत. तर ही पूर्ण बस लेडी लोकांनी भरलेली आहे. चला आता आपण सगळे पुढे भेटूया व्हिडिओमध्ये. तर बघा, ही एवढी गर्दी आहे. ओ साहेब, ही एवढी गर्दी आहे आज. खूप साऱ्या आलो. बंडा मारुती ग्रुप येणार सगळे येणार. तर आता आम्ही लोक सर्व निघालेलो एक एक करून. हे आपल्या सर्व बाईक्स आहेत. बाईक नंतर बाबा बाईक दादा हिरो सर्व बाईक्स आहेत.
आता मी आणि अभि आम्ही दोघं पाठवून जातो आहे. तर चला आपण निघालो, आपण पण पुढे. आपले सर्व मित्र पुढे गेलेले आहेत, आता आम्ही पण त्याच्या मागे मागे जातो आहे. तर आता आपण आहे सांताक्रूजमध्येच आहे, पोद्दार रोडला. तर आता आपण इकडे ट्राय मारणार आहे. कितीची ट्राय आहे? आपली 2 एकाने 7 कर लावणार आहे. 2 एकाने 7 कर लावणार आहे. तर बघूया आता सर्व आले, आम्ही आधी पुढे गेलेलो, आता एक एक करून सर्वजण आलेले आहेत. तर आता आपण चला लावूया, चला 7 कर. तर आज कोणाच्या पण बाईकमधला पेट्रोल चोरी झाला असेल किंवा गायब झाला असेल तर इकडे येऊन तर ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करा, इकडे असेल तर राख्या कॅप्टन राकेश कदम उर्फ एन्जॉय. आमची सीडी भांड्यावर सीडी, आमच्या सीडीचं नाव. तर आमची सीडी 1 नंबर सीडी आहे की कोणाला हलवत नाही, बरोबर टायमावर चढवते मला. तर आता आपले पथकातली पोरं थर लावत आहेत, तर आपण बघूया. हे पहिले 7 थर लागायला सुरुवात झालेली आपली. आणि तशा प्रकारे आता पाऊस पण आला आहे. तलावाच्या पुढे जाऊ नका. लड्डू कसं वाटतं तुला हंडीला येऊन? बऱ्या वाटतंय. हा पबजी लेवल 3चा हेल्मेट घेऊन फिरतं. तर आता आमचं आहे ना झालेलं आहे, इकडचे सर्व म्हणजे 7 थर लागलेत आपले 2 एक्क्यानी. तर आता आपण डायरेक्ट भेटणार जांभोली मैदानावरती. तर चला सांगतो तुला पुढे. तर चला आता हे सर्व बाईकवरती निघालेत, तर आपण पण निघालो. तर भेटूया, सरळ पुढे जाऊ. मध्ये रस्त्यामध्ये असेल तर रस्त्यामध्ये पण व्हिडिओ निघेल, पण मोस्टली तर सर्व पुढे जाऊन निघेल. तर आपण आलो वरलीला, जांभोळी मैदानला. चिखल बघताय किती आहे बघा, चिखल बघताय किती आहे. आणि हे आमचे खास मित्र मन्या. आता लवकरच आम्ही इथे 8 टायर लावणार आहे. 7 आहेत, 7 ते 8 टायर लावणार आहे आणि इथे नवीन विक्रम आपण करणार आहे. तर आता आपण ते 8 टायर लावणार आहे. आपण जांभोळी मैदानला बघू शकता. काही सर्व पोरं उभे आहेत आपल्याकडे. तर सध्या आपण जांभोळी मैदानला आहे. ते पाऊस पण येतो इकडे, तर सर्व आपले आहेत तिकडची पोरं. अविनाश भाऊ, कसा वाटतंय हंडीच्या दिवशी? बरं तर वाटतं, पण पाऊस नाही पडला तर अजून चांगला होईल. आता पाऊस येऊन पावसामध्ये भरपूर जणांना थंडी असतात. पाऊस आहे, आपण सुरक्षित व्हा कसे राहतात आहे. हे असे पावसापासून सुरक्षित राहायला, पाऊसमध्ये भिजायचा नाही सर्वांना. ओढणी घेऊन नाचतात आहे. हे इकडे पण ओढणीमध्ये आहेत सगळे. चालू आहे खूप चिखल वगैरे चिखल. नवीन दादा, कसं वाटतं हंडीला येऊन? एकदम मस्त. आता आम्ही आलो तिथे जांभोरी मैदानला आणि आमचे सहकार्य करतात आहे लोक. आणि आम्ही अजून तिथे 7 लावायचे की 8 लावायचं अजून काय कळलं नाही आम्हाला. जसं झालं आमची तयारी 8 लावायची आहे. तर तुम्ही बघा, 7 उतरवायची पण आहे.
तर पण उतरणार. वेट टिल 7 PM सांताक्रूज स्टेशन 8 कन्फर्म आहे तिथे. तुम्ही या आणि आमचा मनोबल वाढवा. धन्यवाद. आला तू पण जा. तर आता आपल्याकडे सायनाटमधले आहेत SB बॉईज. तर हे सर्व SB बॉईजची पोरं आहेत. तर हंडीच्या दिवशी पावसात भिजून त्यांना कसं वाटतं ते विचारूया. हे सायनाटवाले सर्व प्रसाद वगैरे सर्व भर पावसात आम्ही ठर लावतो 8 ठर बघूया प्रयत्न आमचा. शैलेश प्रॅक्टिसला जात नाही पण प्रॅक्टिसला येतो पण रविवारी फक्त रविवारी असतो. बाकी दिवस नाही. बाकी दिवस नाही. राजू आहे सर्व वाटून घेतलाय याने. आणि अक्षय शेट्टी स्पेनला होता खास सायनासाठी आज स्पेनवरून आला दहीहंडी साठी. ट्रेनवरनं गाडीमध्ये आलाय. काय केक येणार आहे झोपून तर तुम्हाला थरामध्ये उभं राहून कसं वाटतं? घरामध्ये उभं राहून खूप चांगलं वाटतं कारण सगळ्यांचा सपोर्ट चांगला भेटत आहे. त्यामुळे अजून जास्त कॉन्फिडन्स येत आहे. आणि बडीला एकच विचारायचं आहे की यावर्षी रिसॉर्टला कुठचं जाणार आहे. यावर्षी रिसॉर्ट तर जाऊया पण मजे करूया पण आपला थरा तर चांगला उतरेल. मला हेच अपेक्षा आहे. पण चांगलं लागेल कोणाला लागेल असं काय अपेक्षा नसेल. तर हेच धन्यवाद करतो. यावर्षी आपले कष्ट प्रामाणिक आहे आणि सर्वांनी एवढी मेहनत केली की आज 8 उतरून दाखवणार आजच्या दिवशी. आपल्याकडे आता आपल्यासोबत बंड्या ग्रुप आहे. तर आपण त्यांना विचारू. तुम्ही बघून घ्या. हे सर्व बंड्या ग्रुपचे मेंबर आहेत. तर संतोष कसा वाटतं हंडीच्या दिवशी? छान वाटतंय आणि आपला पथक साईनाथच आहे पण असं फॉर्मॅलिटी आपला माझ्या मस्करी बोललो तर म्हणजे बंटा गोविंदा पथक आपण असं नाव दिलं आहे. त्याच्यामध्ये सर्व कमीत कमी 20-25 पोर आहेत. त्याच्यामुळे बंटा आहे. हे सर्व ओल्ड एज बोलतात ना, विंटेज सर्व हिरो आहेत इकडचे. तुम्ही बघू शकता त्यांचे चेहरे. कसं वाटतं विशू? देवाला मी पाया पडून आलो. देवाला बोललो काय देवा या वर्षी आपले 8 लागून दे, व्यवस्थित उतरून दे आणि कुठल्या मुलांना काय लागायला नको आहे. बस एवढंच मी देवाला खाली सांगून आलो आहे. बजरंग बली की बंटा गोविंदा पथक. सांताक्रूजचा विघ्नहर्ता मंडळाचे सर्व सभासद इकडे आहेत जे हंडीमध्ये येतात. तर आपण त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा आहे. तर त्यांचे मेन कार्यकर्ते चांगला आहे आमचा नायकवाडे. आम्ही त्यांना विचारतो कसं वाटतं. आमचा अनुभव भरपूर चांगला आहे. आम्ही श्री साईनाथ गोविंदा पथकाचे आम्ही सभासद आहोत. तर आम्ही आता मानवी मनोहर 7 थर असे रचत आहोत. तर येणाऱ्या गोविंदाला आम्ही सहभागी आहोत आणि येणाऱ्या 1 तारखेला आमचा बाप्पा येणार आहे, लाडका बाप्पा येणार आहे. तर तुम्ही पण आम्हाला तसंच सहकार्य करा जसं आम्ही तुम्हाला करतोय. तर गणपती बाप्पा पथकानं पहिला लहान पोराने चालू केलेला सर्व 4 वर्षापूर्वी. तर आता 30 पोरं आपल्यासोबत आहेत. तर त्या लोकांना विचारूया की एवढा मोठा पथक झालं त्यांना कसं वाटतं. हे सर्व आहे त्यांचे चेहरे बघू शकता. ह्या लोकांनी स्टार्टिंगच चालू केलं. सर्व लहान पोरं होती आणि आता हा पथक आहे एवढा मोठा आला की 8 थर लावतो आणि उतरवतात. तर कसं वाटतं आयुष? आता मनापासून खूप चांगलं वाटतं. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा 5 थर लावायचो, 5 थर लावून शिळा उतरवायचो. पण आता आम्ही 8 थर लावतो. हे आम्हाला अभिमान असतो आम्हाला आमच्या पथकाचा. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही एक स्वप्न बघायचो. जेव्हा मोठे तार लावायचे तेव्हा आम्ही पण बघायचो की आम्हाला पण हे करायचं आहे आणि ते स्वप्न आता आम्ही पूर्ण करतोय. आणि आज पाऊस पण साथ देतोय. अशीच पावसाची साथ राहिली, पाऊस असेल तर 8 आम्ही उतरवू आणि दाखवू आम्ही काय करू शकतो. तुला कसं वाटतं? तुझी पोझिशन मी ऐकला, तुझी पोझिशन सर्वीकडे असते. कधी सिटीला, कधी बेसला, कधी वरती. तर सर्व जागी खेळून कसं वाटतंय? बरं वाटतंय. जिथे कमी तिथे आम्ही आहे. मस्त. तर चला अशा अजून खूप जणांचे बाकी आहेत आपल्याला मनोगत व्यक्त करणारं हे सर्व आहे. त्यांचं पण आपण जाणून घेऊया पुढे. चला आपल्यासोबत गरुडा एस्टेटचे आपली सर्व पोरं. तर हे बघा हे सर्व गरुडा एस्टेटमधली पोरं आहेत. तर कसं वाटतं? खूप जणांच्या वर्षी पहिला वर्ष आहे आणि दुसरा वर्ष आहे. तर कसं वाटतं? लय मजा येते. पहिल्यांदा आलो एवढ्या ह्याच्यात. 7 लावू आता बघूया. लय मजा येते. शांती कैसा लग रहा है? 1 नंबर भाई. अगले वर्ष आऊंगा 500 रुपये खड़े रहूंगा. ओके. मजा येते. खूप मजा येते. खूप मजा येते. खूप मजा येते. पहिला वर्ष आहे तुझा हंडीचा. कसा वाटतं एक्सपिरियन्स? मजा येते खूप. इकडे पहिल्यांदा आलो आम्ही. इकडे पहिल्यांदा आकाश कसं वाटतंय? 1 नंबर. फुल एन्जॉय. फुल एन्जॉय. चलो बजरंग बली की तर आम्ही आता इकडनं निघालो जांभूळी मैदानावरून. कारण की इकडे ना फक्त 7 थर लावायला देतात, 8 थर लावायला देत नाहीत. तर आता इथून ह्या चिखलातून बघा असं परत आता निघालो घरी. आता घरी नाही सॉरी दुसरीकडे जातो. अरे बच्ची काय चिखल आहे, काय चिखल आहे. 1-1.5 तास आमचा वेळच गेला आणि त्या 1-1.5 तासाच्या ह्याच्यानंतर आम्ही लोक आता परत निघालो. बाहेर आलो आता जांभूळ मैदानाच्या. कारण की इकडे 8 थर नाही 7 थर लावायला भेटतात.
त्यामुळे आम्ही लोक निघालो आता. तर आता सर्वजण चालतात आहेत पुढे. आता बघू डिसाईड करूया पुढे जाऊन की कुठे जायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच की कुठे जातो आम्ही लोक. तर जसं आपण बाहेर आलो ना तर आता हे लोक सर्व बोलतात की इकडे जेवणच जाऊया पुढे. काळ्या चौकीला जायचं इकडनं पुढे आठशर लावायला. तर आता इकडे सर्व कॉर्नरला जेवायला बसतील. जेवण म्हणजे पावभाजी आहे. पावभाजीची सुविधा केलेली आहे. तर बघूया आता पावभाजी खाऊया. पावभाजीची गाडी लागलेली आहे. तर बघूया पहिला नंबर कोण लावतो पावभाजीसाठी. तर तिकडे पावभाजी भेटायला अजून खूप टाईम आहे. तर मी बटर आणि वेनू आलो इथं बसायला जरा बस स्टॉपवरती. वेनू खूप टाईमपास होतोय, काय बोलायचं तर? खूप मजा येते. ट्राय एक मोठी खेळायची आहे 4 आम्हाला 800. ते झाल्यावर डायरेक्ट आम्ही सांताक्रूज आपली मानाची हंडी सांताक्रूज स्टेशनची ही फोडून डायरेक्ट आमचा साईनाथ मैदान कोतवाडीमध्ये जाणार. ओके. तर चला आता आपण थोडा वेट करूया इकडे आणि इथून जाऊया पुढे. आणि बहुतेक आम्ही पार्लरला पण मारू, पार्लरला पण जाऊ हनुमान रोडला. चान्सेस तर जास्त आहेत. बघूया आता बटरची इच्छा पूर्ण होते का. अशा प्रकारे पावभाजी भेटायला चालू झालेली आहे. टॅग टॅग पावभाजी लवर्स. बघा पावभाजीसाठी लाईन लागले. पावभाजी 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 विशाल पावभाजी वाटतं. भावेश मिसळ पाव नाही आहे, सर्वांना सध्या पावभाजी आहे. बघा लाईन आहे, पावभाजीला लाईन लागले. एवढी मोठी लाईन लावली आहे सर्वांनी. मी सर्व पावभाजीवाले, पावभाजी लवर्स, पावभाजी लवर्स, पावभाजी लवर्स. लाईन तुम्ही बघू शकता किती लांबपर्यंत लाईन आहे पावभाजीसाठी. किती मोठी लाईन लागली पावभाजीसाठी. एवढी पूर्ण लाईन पावभाजीसाठी लागलेली आहे. हे आता इकडे लाईन संपलेली आहे. हे सर्व शेवटी आहेत. बाकी बघा लाईन बघा किती मस्त मोठी. पावभाजीवाले, पावभाजी लवर्स. प्लेट इथे प्लेट वाटायचं काम चालू आहे. सौरभ यांच्याकडनं सौरभ प्लेट वाटतोय. हे लाईनीमध्ये सगळे विचारांना सर्वांना भुका लागलेत. आता दुपारचे 3 वाजलेत. आता 3 वाजता हे लोक सर्व जेवतात आहेत. अर्धे इकडे मांडी घालून बसले. मी दाखवतो हे बघा. हे सर्व कंटाळून सर्व मांडी घालून बसले शेवटी. आता ह्यांच्या तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्हाला पण लाईन लावावं लागणार आहे सर्वांना. तर आपण पण थोड्या वेळाने खाऊन घेऊया. जोपर्यंत हे जे आहेत या लोकांची जी लाईन लागलेली आहे, लेडीज लाईन वेगळी आहे तिकडे आणि ह्या लोकांची लाईन वेगळी आहे. ज्यांना जास्त भूक लागली आहे त्यांनी पहिला नंबर लावला आहे सर्वांच्या मागून. मला पास आहे रे. तुला पास आहे? सर्वांच्या मागून येऊन पास आहे तुला म्हण्या. मी कार्यकारिणीमध्ये आहे भाई. अच्छा ठीक आहे खा आरामात खा. आता आपला खाऊन वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता आपण इकडनं निघतो काळा चौकीला. हाय 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 हाय. तर चला आता काळा चौकीला भेटू डायरेक्ट आपण. चलो. तर आपल्यासोबत आपला ना एक छोटा सबस्क्रायबर आहे, तो भेटलेला आपल्याला. व्हिडिओ बघतो रोज. नाव आहे अन्नू आहे. पण याला पण व्हिडिओमध्ये यायचा होता. तर आता फायनली याला व्हिडिओमध्ये घेतलं आहे. तर मजा येते ना अंडीला. लाजतोय थोडा कारण की लगेच सवय नाही, लहान आहे बिचारा. तर भेटूया. आता आलाच ना व्हिडिओमध्ये. आता स्वतःला बघ यूट्यूबवरती. बघशील ना. हां तर चला आता पुढे जाऊया आपण. हे लोक सर्व आता जेवायला थांबलो. आपण जेवून घेऊया. पाणी वाटतं, पाणी पाणी पाणी. आता पावभाजी खाऊया पावभाजी. तर अशा प्रकारे आम्ही आता आलेलो आहे. तर आता आपण काळा चौकीमध्ये पोचलो. तर काळा चौकीमध्ये आपल्याला लावायचे 8 थर. तिकडे आपण 2 अनुभव घेऊया. एक गोपुर आपण माउंट लावून वरती डोक्याला लावून देऊया आणि त्यानंतरला मग बघूया वरून कसा वाटतं ते. तर चला. तर आता आपल्या ना इकडे आता 8 थराची ट्राय आहे. तर थोडा आता मी कॅमेरा आहे ना डोक्याला लावणार आहे. तिकडे लावणार ट्राय आपण सर्व बघूया आपण. तर चला. हा टॉपर जागेवरती चेंज झाला आहे. आता हरेश आपले जे प्रशिक्षक आहेत त्यांचाच पोरगा आता वर चढणार आहे. आपला छोटा म्हणजे जरा साईडला आला आहे. तर ह्याला फर्स्ट टाईम आपण 8च्या ट्रायला चढवतो आहे. म्हणजे आपले कोच आहेत त्यांचाच हा मुलगा आहे. तर आता तुम्ही बघा ट्राय पुढे. तर आता आपले 8 थर लागतातच. बघा लागायला सुरुवात झालेली आहे.
शाबा शिव, एक नंबर भावा शिव, एक नंबर भावा. तुम्हाला किती जणांना हे माहिती आहे की नाही मला कल्पना नाही, पण ज्यावेळेला मी आमच्या परळला गोविंद लावायचो तेव्हा ताडवाडी गोविंद पथकाचे हे शिक्षक होते आणि ह्यांच्या अधिपत्याखाली तो ताडवाडीचा गोविंद. कसं वाटतंय स्वप्न पूर्ण झालं 8 थर उतरवायचा? गेल्या वर्षी चुका झालेला जे कोणाला झालेला त्याच्याबद्दल मी खूप खुश आहे आणि या टायमाला 8 लागले त्याबद्दल पण खुश आहे मी आणि उतरवून दाखवले आहे. 8 लावून जिथे पडले तिथे उतरवून दाखवले आहे. श्री साईनाथचे पोरं आहे. सर्वांच्या डोळ्यातून पाणी निघालं. कसा वाटला नकुल? 8 उतरवलेच फायनली. गेल्या टायमाला तेच याच मैदानामध्ये पाऊसच पडत होता तेव्हा पण आणि 8 आमचे पडलेले. तर यावर्षी आम्ही तांदळाला की पाऊस येऊन दे काही येऊन दे इथेच 8 उतरवणार आणि 8 उतरले आणि ओढून कसा पण बसलाय. खूप नाचलो आम्ही लोक. पहिल्यांदा नाचलो मी कारण उतरले. आता हा नाचला परत तुम्हाला दिसणार नाही. 9 लागल्यावरती दिसेल. 9 लागल्यावरती. आता 8 लागले आपले. लॉली कैसा लग रहा है? अच्छा लगा भाई. 8 थर लगा के उतारे लॉली. जोश ब्रो एकदम फायर लॉली. भाई 8 कड़क लगा के बोला था भाई. यूट्यूब पे देख लेना भाई. भाई देख लेना. लगा दिया ना भाई. राहुल थांबा पाणी पिऊन घ्या. पाणी पिऊन घे. केला कसा वाटतं? 8 तर लागून उतरले. स्वप्न पूर्ण झालं आज. स्वप्न पूर्ण झालं एकदम. एक नंबर. 12 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं भाई. 8 लागून उतरले. गेल्या वर्षी इकडेच पडलेलो पण यावर्षी उतरलेलो आहे. 8 लागून उतरले. मेहनत आहे पोरांची सगळ्यांची. संतोष भावा 8 लागून उतरलेत. कसं वाटतंय? छान वाटतंय कारण की आम्ही ह्यावेळी गेल्या वर्षी 8 पडले होते पण आता ह्यावेळी आम्ही यशस्वी 8 उतरवले त्या गावजीच्या कृपेने. खूप छान वाटतंय आणि खूप अभिमान आहे मला साईनाथ गोविंद पथकाचा. एक नंबर. काय बोलतो रिंदू? तर अभि ह्या वर्षीचे 8 थर फायनली लागले तर कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. कोणाला लागलं नाही ते महत्त्वाचं आहे. आपल्याला 8 उतरवायचे होते. गेल्या वर्षी आपण इथेच 8 लावून पडलेलो त्यामुळे यावर्षी 8 उतरवायचे होते. काय पण करून आणि पोरांनी ती जिद्दीने करून दाखवले. आम्ही जसं पहिल्या रीलमध्ये बोललेलो की 8 आपल्याला उतरवायचे आहेत त्याप्रमाणे आपण 8 उतरवलेले आहे. आता पुढे आपण परत 1 ते 2 ट्राय मारणार आहे. एक नंबर अभि. सोबत आता कुलदीप आहे जो तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितला असाल. तर कुलदीप इकडे 8 थर लागले कसं वाटतंय? आता एवढा आनंद झालाय ना की आता म्हणजे शब्द नाही बोलायला की पहिल्यांदा आम्ही ज्या मैदानामध्ये 8ला पडलेलो 2023ला भर पावसामध्ये 8 लावून पडलो पण ते स्वप्न इथे आज पूर्ण झालं की 8 लावून उतरलो आणि आमचं कौतुक पण झालं की बाळा नांदगावकर साहेबांसमोर आम्ही 8 लावून उतरवले आणि असं तिथे बोलले की अजूनपर्यंत दिवसात तरी 8 लावले नाहीत पडले सर्व. ते आमचं पहिलं म्हणतं आहे की 8 लावून उतरले. चिखलामध्ये ते पण चिखलामध्ये भर पावसामध्ये कडक लागून उतरले. खूप मस्त वाटला. कॉंग्रॅच्युलेशन भावा. थँक्यू. पोरांची मेहनत. शिव कसा वाटला वरती चढून? आणि 8व्या थरावरचा हा चिमुरडा होता. हा पहिल्यांदाच 8व्या थरावरती गेलेला आहे आणि याने कडक सलामी दिली 8 थराची. हा माझा पुतण्या लागतो. याला आम्ही डायरेक्ट 8व्यावरती टाकलेला आहे आणि याने स्वप्न पूर्ण केलेलं आहे. 8 थर उतरवलं. मस्त वाटलं वरती? कसं वाटलं? भीती वाटली नाही ना? एक नंबर. बोल तुला बोल बजरंग. तर हरीश दादा प्रशिक्षक सांताक्रूज साईनाथवाल्यांचे. तर कसं वाटतंय आज 8 थर उतरले आहेत फायनली? आज मला असं वाटतं की मेहनत आमची रंग आली. आज पोरांनी मला खूप कमी दिवस भेटले. 1 महिन्यात भेटला प्रॅक्टिस करायला. माझी इच्छा होती की 2 महिने आपण प्रॅक्टिस केली पाहिजे होती. त्या हिशोबाने आपले 8 थर उतरले असते पण पोरांची एवढी जिद्द बघून एवढी मेहनत बघून 1 महिन्यामध्ये एवढी प्रॅक्टिसमध्ये आम्ही याडा मला 8 थर उतरवले. मला खूप 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 खुशी आली याडा मला. गेल्या वर्षी आम्ही याच मैदानावरती 8 थर पडलो होतो. लावले होते 8 थर पण पडलो होतो आणि 4-5 पोरांना आम्हाला लागलेला आणि एखादा पोराचा फाटलेला 6 टाके पडलेलं त्याला. पण तेव्हा एवढं दुःख झालेला पण ते आज दुःख सर्व निघून गेलं. आज खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. आणि मेन तर तुम्ही ऐन टायमाला तुमच्या पोराला चढवलं तर कसं वाटतं? तुमचा पोरला टॉपर होता. ते तर आमची एक शाळा होती की जिथे म्हणजे लहान पोरांचा म्हणजे इश्यू नसणार तिकडे माझ्याच पोराला चढवणार होते कारण की त्याचा वेळचा इश्यू नाही होत होता. आणि आमची पहिली ट्राय होती तर मला विचार झाला की पहिल्या ट्रायला जर आपली सक्सेस झाली तर 2nd, 3rd, 4th जेवढे पण लावू तेवढे आम्ही उतरू. ओके कॉंग्रॅच्युलेशन. खूप मस्त एकदम कडक. अतुल 8 उतरलेत कसं वाटतंय? एकदम झकास वाटतंय. एकदम
वर्षभराची मेहनत सक्सेस झाली आमची. सक्सेस झाली. 8 उतरवले. 8 उतरवल्या. गेल्या वर्षी त्याच जागी पडलेलो आणि त्याच जागी आम्ही 8 लावले आणि 8 उतरून दाखवले. एक नंबर खाल्ले त्यामध्ये. तेजस कसं वाटतं? बरं वाटतंय. तर आम्ही लोक आता आलोय भोईवाड्यामध्ये आलोय. आता इकडे पण आपल्याला 8 थर लावायचे. तिकडे सक्सेसफुली 8 थर लावले आपण. आता इकडे पण आलोय. तर बघूया इकडे चिखल बघा किती आहे. बघा हा एवढा चिखल आहे. माझ्यावरती उडवायला चिखल. आठवड्यांचा प्रयत्न सामन्यात गोल्ड पदक. तिसरा तर चढत असताना 1, 2, तिसरा, चौथाचा प्रयत्न यशस्वी. पाचवा तर आणि यात 1, 2, 3 तर उभे राहिले आहेत. 5, 6वा तर उभे राहताना 7वा तर आम्ही आलो आहे दादर फुल मार्केटला. आता इकडे पण आपली 8ची ट्राय आहे दादर फुल मार्केटमध्ये. ही तिसरी ट्राय आहे 8ची आपली. सुंदर अशा 8 जाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. तीच कारण की आपण दुसऱ्या वर्गाला 8 तर लावणार आहे. त्यांच्यापेक्षा बेल्ट आपला ट्राय घ्यायची आहे. समजलं? त्यांच्यापेक्षा बेल्ट घ्यायची आहे. पूर्णपणे लक्ष केंद्रित करून
बदला घेतला. माझ्यामुळे 8 तर ते पहिले 8 तर पडलेले, पण आज करून दाखवला. तर आता आलो आपण सांतोष स्टेशनला. तर इकडे आता शेवटची आपण ही 7 थराची सलामी द्यायची आणि मग निघूया आपल्या एरियामध्ये. लावणार नव्हते आधी, आलो इकडे. काय बोलतोय तू? बसवली का बसतो? काय माझे पैसे याच्या हंडी लागायला चालू झाली. व्हिडिओ साईनाथवाल्यांनी या. साईनाथ मंडळ मी सकाळी बघितलेलात, आपण याला विचारलेला की साईनाथमध्ये येऊन कसा वाटतंय. तर आता परत एकदा चांगला आजचा दिवस आमचा सर्वांचा चांगला गेलाय. चांगले 3 ट्राय मारले आम्ही, मस्त उतरलो. असंच आम्ही पुढच्या वर्षी पण खूप मोठा प्रयत्न करू. आमच्या सर्वांचा सपोर्ट एकत्र आहे. मस्त आम्ही सगळे एकत्रच आहेत. तर अशा प्रकारे जिकडनं आपण सुरुवात केलेली सकाळी, तर तिकडनं आता आपण रिटर्न आलो. सर्व दिवसभर फिरून आता 11 वाजता रिटर्न आलो. तर आता सर्व आलेत. आता जेवाय बिवायची सोय इकडे आहे. आता ट्रॉफी वगैरे सोबत फोटो काढायचे, त्यानंतर मग सर्वांचा असा फोटो सेशन होईल. आज आपण 3 वेळा 8 थर लावून यशस्वी असे उतरवलेले आहेत. 8 थर कडक लावून कडक उतरवले आहेत 3 पण वेळा. तर आता हे व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.